मराठ्यांच्या शासनादेशासंदर्भातली ही बातमी आहे। मराठ्यांच्या शासनादेशावरती ओबीसींनी आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीसांकडे ओबीसी गाऱ्हाणे मांडणार आहेत आणि त्या संदर्भात थोड्याच वेळामध्ये एका बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या या संपूर्ण सहभाग कसा असणार आहे, मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याबद्दल आपण बोलणारच आहोत। मात्र त्याआधी आपण या प्रतिक्रिया बघूया। सकल ओबीसी महामोर्चांनी त्यांना विरोध केला, त्या कारण त्यांची भूमिका या जे आरच्या समर्थनात होती आणि त्या जे आरचा नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असं सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जे आर रद्द करावा ही मागणी असेल। जे 2 सप्टेंबर 2025च्या जी आरच्या संदर्भात जो संभ्रम निर्माण झालेला होता, त्यामध्ये अनेक ओबीसी संघटनांनी मोर्चे काढले होते। त्या सगळ्या संघटनेचं आज मुंबई इथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये 12 वाजता बैठक आहे आणि या बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार सुद्धा असतील। ज्या जी आर मुळे ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय। तो जी आर रद्द करण्याचं कारण काय? त्यांचं मत आहे की नुकसान होते आहे म्हणून शासनाने तो जी आर रद्द करा। उद्या हा जी आर असला काय आणि रद्द झाला काय, दोन्ही बाबीमुळे ओबीसीच्या आरक्षणावर फरक पडणार नाही। या संपूर्ण विषयासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलतायत। आपण थेट जाऊया। आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात। काय झालं? शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना, ते पण म्हणाले की मी पण तुमच्यासोबत ते आंदोलनात तयार आहे। होईल ना, आता बैठक होईल, दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना, आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी। पाटील साहेब, शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे, सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं होण्याची शक्यता आहे? नाही, लक्ष हटत नसतं, काय असतो एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही। अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतात, यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवते। परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं। सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं, घाबरायचं नसतं। संकट येत असतं, त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे। कुठं लय मोठे गँग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही, त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे, तर ते बंद होईल। जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही, ते जास्त करत राहतील। प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी जाणं गरजेचं आहे। ओबीसी नेत्यांच्या आजच्या बैठकीसंदर्भात बोलण्याकरता माझ्यासोबत आता आहेत जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे आणि ओबीसी नेते मंगेश ससाणे। आपण दोघांकडूनही या संदर्भात त्यांचं जे प्रतिक्रिया आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मला पहिल्यांदा जायचं आहे मंगेश ससाणे आपल्याकडे। ज्या संदर्भात तुमची भूमिका समोर येते आणि आज आपण मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भात चर्चेसाठी तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहात आणि या सगळ्या संदर्भात तुम्ही बोलणार आहात, नेमकं तुमचं या सगळ्या संदर्भातलं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं एकच आहे की हा जो जे आर आहे ओबीसीचा घात करणारा, जी या मनोज जरांगेंना त्या मुंबईमधनं बाहेर काढण्यासाठी शेवटी दिलेलं ते जे काय त्यांनी आपण जे काय लॉलीपॉप म्हणता येईल, पण त्या माध्यमातनं त्यांना पाहिजे होतं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार, पण त्यांनी आतमध्ये जे शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये जे केलंय, म्हणजे मला जातीचा दाखला पाहिजे असेल तर मला अफिडेव्हिट द्यायला लागतं, मला सिद्ध करावं लागतं माझी वंशावळ काय आहे। पण इथं काय केलं यांनी की तिराईत व्यक्तीने अफिडेव्हिट द्यायचं आणि नातेसंबंधातील आहे, कुळातील आहे म्हणून याला मी कुणबी आहे, हा माझ्या नातेसंबंधातला आहे, हा माझ्या कुळातला आहे, असा तिराईत व्यक्तीच्या शब्देवर सर्टिफिकेट वाटण्याचा हा होलसेलचा आता जो जी आर आलेला आहे, तर तो ओबीसीच्या मुळावर उठणार आहे। त्यासाठी आम्ही तो जी आर आल्यापासून आम्ही विरोध करतोय। खरं तर सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणता येईल, कारण की त्यांनी ही अशी मीटिंग लावली, याच्या आधी एक मीटिंग लावली होती, पण जे सरकार पुरस्कृत आणि सरकार धार्जिने जे संघटना होत्या
त्यांनी त्या JR ला वैध ठरवलं, त्यांनी त्या JR ला समर्थन दिलं. जी पण 99% ओबीसीच्या सगळ्या संघटना, सगळे अभ्यासक, सगळे नेते यांचं एक म्हणणं आहे की मुळात ह्या कुणबी दाखल्यांमुळे ओबीसीच्या आरक्षणाला घरघर लागलेली आहे. जी आम्हाला ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद याच्यामध्ये कुठं कुठं आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, जी या कुणबी दाखल्यांनी आमचे हे हक्क हिरावून घेतले जातात. थोडक्यात त्यामुळं आज आम्ही ससाणेजी आमची आपल्याला तिथे- असं म्हणायचंय की मुख्यमंत्री किंवा सरकार, महायुती सरकार हे मराठा आरक्षणाला झुकतं माप देते किंवा मराठ्यांना झुकतं माप देते? हा, नक्कीच दिलेलं आहे. कारण की पहिल्यांदा गायकवाड कमिटीचा रिपोर्ट आला, जी तो त्याच्या माध्यमातून आरक्षण दिलं. नंतर परत शुक्रे कमिटी, परत आता ते शिंदे कमिटी आली मागच्या वर्षी, असाच सगळे सोयरेचा JR काढला. त्याच्यामध्ये गणगोत आणखीन कुठले शब्द टाकले. आता त्याचाच दुसरा सक्का भाऊ आणलाय. याच्यामध्ये मग नातेसंबंधातील, कुळातील, की जे शब्द व्याख्येमध्येच नाही. म्हणजे एका समाजाला तुम्ही रेड कार्पेट टाकायचं. या जी. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी मध्ये जवळजवळ 450 जाती आहेत. त्यांच्या बाकीच्या कोणत्या ससाणेजी आपण भटक्या प्रतिक्रिया व्यवस्था घेऊया. जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत. गंगाधरजी, ससाणेंचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल स्पष्टपणे, आणि त्यांनी त्यांच्या म्हणण्याचा जो ओघ आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे, सरकार मराठ्यांना झुकतं माप देतंय, अशा पद्धतीचं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया? नक्कीच सरकार झुकतं माप देतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चांगला निर्णय घेतलाय, तो JR दिलाय. उपसमितीचे अध्यक्ष असतील किंवा सरकार आहे, जी त्यांनी त्यांचं काम केलंय. ससाने किंवा त्यांना काही बाकीच्या लोकांना ऑब्जेक्शन आहेत ते गेलते ना, कोर्टात गेलेत, आणखी सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात गेलेत, सुप्रीम कोर्टात जातील. जी परंतु जे नियमात आहे, नियमात बसवून दिलंय, कायद्याच्या चौकटीत बसून हा JR दिलेला आहे. त्याच्यामुळं एकीकडं ससानेजी मगाशी म्हणाले की हा लॉलीपॉप आहे, मुंबईतून बाहेर जाण्यासाठी आम्हाला, मनोज दादाला आम्हाला दिलेला, आणि जी. दुसरीकडे म्हणतात याने ओबीसीचं आरक्षण जाणार आहे. मग जी. नेमकी यांची दुटप्पी भूमिका, यातली नेमकं खरं काय हे त्यांनी सांगावं ना. म्हणजे एकीकडं मराठा समाजाला दिलेल्या JR दोन्ही बद्दल तुम्ही असं साशंकता नका ना ठेवू, कुठली तरी एक भूमिका घ्या. सरकार आमची भूमिका स्पष्ट आहे. या JR ने ओबीसीचा घात होणार आहे. कुणी होणार कुणाला आहे तर- नाते संबंधातलं अहो, ते कुळातलं कायद्यात म्हणून आहे. affidavit मुख्यमंत्री देणार आहे. महोदयाने बैठक बोलवली, राज्याचे मुख्यमंत्री महोदयाने सांगितलंय यामुळे ओबीसीचं नुकसान होणार नाही. राज्याच्या प्रमुख माणसाने सांगितल्यानंतर आपण विश्वास ठेवला पाहिजे. ससाने साहेब, तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री महोदय सगळ्या जाती धर्माला घेऊन अहो, जाण्याचं राज्याच्या त्यांचं प्रमुख- वक्तव्य अहो, आलेलं आहे. राज्याच्या प्रमुख राज्याच्या त्यांनी प्रमुख तुम्हाला आधी सांगितलंय, पण आज सांगत बैठक आहे, होते, तुमचं वेगळं समाधान होईल. EWS घ्या, SCBC वेगळं दिलेलं आहे ते घ्या. SCBC मग ला राज्याच्या तुम्हीच लोकांनी प्रमुखाची SCBC घालवलं ना. राज्याच्या फडणवीस साहेबांनी प्रमुखाची दिलेलं एवढी SCBC एवढा तुम्ही मान लोकांनी मर्यादा घालवलं. तुम्ही का नाही ठेवली? ससाने साहेब, ओबीसीच्या ताटातच तुमच्याच का लोकांनी घुसले? घालवलं, ही वेळ अहो, आली नसती. राज्याच्या प्रमुखाने जे SCBC त्यावेळेस आरक्षण जर तुम्ही- दिले काय कुठे त्यावेळेस साहेब? जर SCBC राज्याच्या तुम्ही प्रमुखाने घालवलं दिलेलं नसतं, SCBC फडणवीस आरक्षण साहेबांनी नाही दिलेलं, चालत तर ही का? वेळ आज आली नसती. आणि देशाच्या त्याच वेळेस ते देशाच्या टिकलं प्रमुखांनी असतं. दिलेलं EWS आरक्षण ते डावलायचं. राज्याच्या आम्ही डावललं प्रमुखाला माहितीये, आईमावरनं शिव्या तुम्ही माहिती द्यायच्या. घ्या, तुम्ही आणि अभ्यासक आता आहेत आम्हाला म्हणतात कायद्याचे, राज्याच्या तुम्हाला प्रमुखांनी माहितीये दिलेलं ससानेजी. मान्य करा. अहो, तुम्ही कसं माहिती तुम्ही घ्या ना. दुटप्पी भूमिका घेताय? तुम्ही माहिती SCBC घ्या, आरक्षण तुम्ही कोणी दिलं सरकारशी मागच्या बोला. वर्षी? जानेवारीमध्ये संविधानिक- मागच्या वर्षी SCBC आरक्षण राज्याच्या प्रमुखांनी दिलेलं ते एकदम खुशी खुशीमध्ये मान्य करा ना. ते का नाही नाही ना, तुम्हाला आता चालणार? आता EWS मंगेश ससाणेजी, देशाच्या आता प्रमुखांनी- मंगेश ससाणेजी, आता जी बैठक होणार आहे, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, मुख्यमंत्र्यांसमोर तुम्ही काय गाऱ्हाणं मांडणार आहात आणि मुख्यमंत्र्यांकडून कोणत्या मदतीची आपल्याला अपेक्षा आहे किंवा कोणत्या भूमिकेची अपेक्षा आहे? नाही, आम्हाला या भूमिकेची अपेक्षा आहेत. आमच्या ज्या हरकती आहेत त्या एकदम तीव्र आहेत. याचा आम्ही बऱ्याच जे पण कायदे तज्ञ आहेत या सर्वांकडून आम्ही सगळं विश्लेषण केलेलं आहे. जी त्यामुळं या JR मुळे फक्त हा नवीन पायंडा पडतोय. जातीचे दाखल्याचा सुळसुळाट, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, दररोज एक नवीन प्रकरण आहे. आताच कुठल्या तरी एक महिला कोणतरी अधिकारी होत्या, त्यांना लाच घेताना प्रकरण, हेच कुणबी दाखले देताना. त्यामुळं जातीचे दाखले देण्याचा कायदा हा अधिक कडक करण्यात यावा, जी. असं माधुरी पाटील मध्ये सांगितलं, जयश्री पाटील मध्ये सांगितलंय सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने. आणि इथं तुम्ही कुठलाही सगळं अधिकारी डायल्यूट ससाने करताय. साहेब चुकीचं देत नाही. कुठलाही अधिकारी चुकीचा दाखला देत नाही. अहो, त्याच्या कुठला- नोकरीचा अहो, प्रश्न मग कसं काय? असतो. अहो, कसं काय? किती जण सापडलेत? किती जण झालं तर सापडलेत? त्याच्यावर आता सरकार मागच्या कारवाई करेल आठवड्यातली ना. घटना आहे. चुकीचं कोणीही मग करणार कडक नाही. केलं काही का? अधिकाऱ्याला नाही, सगळ्याला आपली नियम- नोकरी प्यारी असते. चुकीचं कोणी नियम केलं तर सरकार सोडत नाही. नियम अधिकारी कडक करण्याला तुमची चुकीचं करणार नाही. हरकत काय आहे? करा ना, अहो, आमचं जे काहीच क- हरकत नाही. कल- आमचं काही हरकत नाही, कलेक्टर, परंतु तुम्ही तहसीलदार, या SDO JR विरोध करू नये, ही आमची विनंती आहे. हे अहवाल द्यायचे, ते आता तलाठी लेवलला आणलंय. हे का बरं?
आणि प्रक्रिया 450 सुटसुटीत जाती आहेत केली ना फक्त अधिकारी. एकाच. शेवटी अहो, कोणताही असला तर 450 प्रक्रिया जाती सुटसुटीत आहेत. केली शासनाने. अहो, एकाच जातीसाठी कशी काय प्रक्रिया सोपी केली? एकाच तुम्ही जातीसाठी गंगाधर एका- काळकुटीजी, मला गंगाधर आंदोलन काळकुटीजी, लावली. आता आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या संदर्भातला समर्थन देताय म्हणूया किंवा सरकार आपल्या पाठीशी आहे असं म्हणताय, मात्र मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केलेली होती. याच्याही अगोदर त्यांनी म्हटलेलं होतं की सरकार आम्हाला मदत करत नाहीये किंवा सरकार आमच्या विरोधी भूमिका घेत आहे, असं मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणालेले आहेत अनेकदा अनेक भाषणांमधून. आत्ता ही भूमिका बदलताना दिसते. नाही, नक्कीच. आता तर काळकुटे म्हणले की चांगलं केलंय म्हणून. जी कारण की काय आहे, त्यांनी त्यासाठीच केलेलं आहे की कुठेतरी सरकार म्हणजे समाजाचा दबाव टाकायचा. बाबा आमचे 170 आमदार आहेत, आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे सहकार्य आहे, आमच्याकडे सगळं आहे. गावगाड्यामध्ये आमच्याकडे सगळी राजसत्ता आहे. त्यामुळं मग तुम्हाला 4-2% येणाऱ्या लोक आहेत ते स्थानिक ज्यांच्यावर स्वराज्य- सत्ता आहे, स्थानिक ज्यांच्याकडे स्वराज्य- सत्ता आहे ते स्थानिक कुणी आपले स्वराज्य नसतात. संस्थांमध्ये 4-2% लोक आहेत ससाने अहो, साहेबचे. काल पण धमकी दिलीच की त्यांनी. काल अहो, ती पण आम्ही तुम्हाला मराठवाड्यातली दाखवतो भाषा आहे, त्यांनी समजून घ्या. मराठवाड्यातली बोली अहो, भाषा आहे ती. तुम्ही पुण्याला मला राहता, खरं तुम्ही तुमचं लय पुण्यात कौतुक वाटतं. उच्च शिक्षित लोक आहेत. आम्ही मराठवाड्यातले त्यांच्या चुका गोरगरीब दाखवायला लोक सुरुवात आहोत, केली समजून घ्या. की मराठवाड्यातली भाषा. अहो, आमच्या आम्ही काय मराठवाड्यातल्या इंग्लंड भाषा अमेरिकेमधनं आमच्यावर आलोय अन्याय का? नका करू ससाने साहेब. आम्ही काय लास वेगास मध्ये का कुठल्या अमेरिकेतल्या तुम्ही शहरामध्ये पश्चिम जन्मलोय? आम्ही पण पुणे महाराष्ट्रातले शिक्षणाचं लेकरं आहे. माहेरघर आहे, तिथून येता तुम्ही. पुण्यातले लोक आहेत तुम्ही. आ- थोडं मराठी भाषेबद्दल अहो, नफरत आम्ही करू नका असलो तरी आमच्या. आमचा गावगाड्यामध्ये सर्वसामान्य 450 माणसाची भाषा जातीचा आहे ती ओबीसी ससाने समाज साहेब. विखुरलेला आहे. अहो, पालाने फिरतो वैद्य वाढवायची सर्वसामान्य तर माणसाची तुम्हाला भाषा आहे ती मराठवाड्यातली बोली भाषा आहे. धमकी समजू नका अहो, ती. शिव्या द्यायच्या. मला दोघांनाही बोलली मला भाषा. दोघांनाही एक प्रश्न या ठिकाणी अगदी दोघांनाही विचारावासा वाटतो. दोघांनी स्वतंत्ररित्या उत्तर द्या. वाद होतील, मात्र या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं भूमिका आता सरकार घेत आहे, एका बाजूला मराठा आहेत, एका बाजूला ओबीसी आहेत, दोन्ही या वादामध्ये दोघांनाही न्याय मिळत नाहीये असं वाटत नाही ससाणेजी? तुमच्यातल्या नक्कीच. आता वादांमुळे याच्यामध्ये असं होतंय. दोघांनाही नाही, न्याय माझं मिळत स्पष्ट नाहीये, मत आहे. निर्णयावरती माझं सरकार येत स्पष्ट- नाही असं वाटत नाहीये? नाही, माझं स्पष्ट मत आहे. कारण की जो मागणी करणारा असतात, आंदोलक असतात, जी प्रत्येकाला कळलं पाहिजे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्यासाठी काय दिलेलं आहे. आता ओबीसी साठी ओबीसीचं आरक्षण 15/4 16/4 आहे. पण ह्या देशातला जो राज्यकर्ता समाज आहे, जो क्षत्रिय समाज आहे, जो पुढारलेला आहे, त्यांच्या गरिबांची जिथं प्रश्न निर्माण झाले, पटेल, जाट, गुज्जर, या सर्वांसाठी मग मोदींनी या भाजप सरकारने एक चांगली गोष्ट केली. 4-2% मराठ्याचे श्रीमंत आहेत, त्यांचं सामान्य अहो, मराठ्याशी ऐका ना गोरगरीब आता. मराठ्याशी त्याला अहो, जोडू नका. सामाजिक मागले पण काळकुटे साहेब, मग हे ईडब्ल्यूचं आरक्षण 8.5% लाभ घेतला नक्कीच, होता. नक्कीच, त्याचा नक्कीच. कट आम्ही कुठं 4.5% नाकारलं? आहे. सरकारनं ते 10% दिल्यामुळे नक्कीच. आमचं ते गेलं मला ना, मला आम्ही कुठं थोडंसं मागितलं वेळेचं होतं? वेळेचं बंधन आहे. मी दोघांनाही थांबवतो कुणी आणि नाकारलं, दोघांनाही तुम्ही धन्यवाद आज देतो पण वाहिनीच्या वतीने. तुम्ही दोघंही सहभागी झालात या चर्चेमध्ये आणि आपापली मतं ठामपणे तुम्ही मांडलेली आहेत.